घरडा केमिकल व बायो संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोटेंट सिनेमा वापरून तयार झालेल्या कालावधींचा मेळावा आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी घरडा केमिकल्स लिव्ह व बायो यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार चौक नांदगाव तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे संकरित व देशी कालावधीचा मेळावा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात माननीय तुषारभाऊ अध्यक्ष APMC वरुड यांच्या हस्ते कालवडीच्या मेळाव्याचे फीत कापून व कालवडीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। या मेळाव्याकरिता नांदगाव आलोडा करजगाव लोणी गावामधून मोठ्या संख्येने पशुपालन आपल्या कालवडी घेऊन कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अजयभाऊ चरोडे, सरपंच नांदगाव, उद्घाटक माननीय तुषारभाऊ निकम, अध्यक्ष APMC वरुड, प्रमुख उपस्थिती मान्य डॉक्टर मनोजराव ठाकरे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती नांदगाव माननीय शिरीष वानखडे, माननीय भगवतराव भिसे, माननीय हरिदासजी भड, गणेशराव दाभाडे उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रास्ताविक माननीय अमोल चौधरी यांनी केले। तसेच कार्यक्रमात दरम्यान उपस्थित पशुपालकांना पशुपालन व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। उत्कृष्ट कालावधींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच नांदगाव येथील पशुपालन माननीय राहुलभाऊ चरोडे यांनी बायो सोर्टेड सिमेंटद्वारे तयार झालेल्या गायीबाबत उपस्थित पशुपालकाबरोबर आपले अनुभव सादर केले। कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात माननीय प्रफुल्ल ढोक यांनी पाहुण्यांचे आभार प्रदर्शन केले। प्रज्वल निकम, ऋषिकेश होले, श्री सातंगे, भूषणभाऊ बुरंगे, घनश्याम दाभाडे, अध्यक्ष भड, मनोहरराव काकडे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक म्हणून या कार्यक्रमात सोर्टेड सिमेंट द्वारे तयार झालेल्या एकूण 66 कालावधी सहभागी होत्या। त्यामध्ये होल्स्टीन फ्रिजियन यशफ जातीच्या कालवडीचा एक गट, तसेच जर्सी देशी म्हैस जातीचा एक गट, त्यामधून यजप जातीच्या प्रथम पारितोषिकचे मानकरी राजुरा बाजार येथील प्रशांत काकडे, द्वितीय पारितोषिक संदीप भाऊ बहुरूपी करजगाव, तृतीय पारितोषिक नितीन सातंगे राजुरा बाजार यांना प्राप्त झाले। जर्सी देशी म्हैस गट, त्यामधून प्रथम पारितोषिक राहुलभाऊ चरोडे नांदगाव, द्वितीय पारितोषिक मनोहरराव काकडे नांदगाव आणि तृतीय पारितोषिक युवराजभाऊ काकडे आलोडा यांना प्राप्त झाले। तसेच प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून सहभागी झालेल्या प्रत्येक पशुपालनला त्याच्या प्रत्येकी कालवडीस एक टोपल देण्यात आले।